आपण पाहतोय लोकसभा निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत। या निवडणुकांच्या निकालाचं विश्लेषण केलं जातंय, विविध अंगाने हे विश्लेषण केलं जातंय। जातीय समीकरण कशा पद्धतीने या निवडणुकींमध्ये काम करून गेली, त्याचबरोबर वोट बँकची गणितं काय आहेत, विविध मुद्द्यांवर जरी चर्चा होत असली तरी या सगळ्या चर्चेदरम्यान एक आवाज लक्ष वेधून घेतोय आणि तो आवाज आहे छगन भुजबळ यांचा। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री सातत्याने वेगळी भूमिका मांडताना दिसतात। त्यांच्या या अस्वस्थतेची नेमकी कारणं काय आहेत हे आपण स्वतः छगन भुजबळ यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। भुजबळ साहेब नमस्कार, एनडीटीव्ही मराठीत आपलं स्वागत आहे। छगन भुजबळ सातत्याने केंद्रात जायची भाषा करतायत। अगोदर लोकसभेसाठी ते इच्छुक होते, आता राज्यसभेसाठी इच्छुक होते, दोन्ही वेळा त्यांची इच्छा पूर्ण झालेली नाही आहे। छगन भुजबळांना राज्यातल्या राजकारणाचा कंटाळा आलाय की केंद्रात नवी संधी खुणावते? असे कंटाळा आला आहे असं नाही। एक म्हणजे जे आहे लोकसभेची सीट किंवा मला लढायचं असं मी कधीच म्हटलं नव्हतं। मी म्हटलं समीर भाऊ तिथे मागे 2009मध्ये खासदार झाले होते नाशिकला, त्यांना द्या। परंतु अजितदादा, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांनी आम्हाला होळीच्या दिवशी बोलवून सांगितलं की भुजबळ तुम्हाला उभं राहायचं आहे। मी म्हटलं मी कुठे, त्यांना उभं करा। ते म्हणाले की दिल्लीमध्ये आत्ता कालच्या रात्री मीटिंग झाली 3 वाजेपर्यंत, तिथे अमित शहा साहेब, देवेंद्र फडणवीस, बावनकुळे, एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री, आम्ही सगळे होतो आणि एक काय ते आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीची मतदारसंघाची चर्चा सुरू झाली। पण त्या असं ठरलं की बा तुम्ही 10 घ्या तुम्ही 15 घ्या, असं काय होणार नाही, प्रत्येक मतदारसंघ चर्चा करा। नाशिक आल्यानंतर अजित दादा म्हणाले की बा ही जागा आम्हाला द्या, कारण आमचे तिथे आमदार निवडून आलेले आहेत। तर तिचे त्यांनी सांगितलं मला की अमित शहा साहेब म्हणेल की मग कोण आहे तुमचा उमेदवार? तर अजितदादा म्हणाले मी समीर बहुजन आहे, समीर भुजबळ आमचे उमेदवार आहेत, ते निवडून आलेले होते 2009मध्ये खासदार म्हणून। तर त्यांचं म्हणणं की अमित शहा साहेब म्हणाले की नाही तिथे मंत्री कोण आहेत सध्या, भुजबळ कोण मंत्री आहेत? तर ते छगन भुजबळ। हां, तर जे मंत्री आहेत त्यांनाच तिथे उभं करायचं आहे। तर आता आम्ही तर तुमचं नाव सांगितलं नव्हतं, मग त्यांचा आग्रह की तुम्हालाच उभं करायचं आहे। मग एकनाथराव शिंदे म्हणाले की बा आमची जागा आहे ती, आमचे गोडसे 2 वेळा निवडून आलेले आहेत खासदार म्हणून। तर अमित शहा साहेब म्हणाले की बा ठीक आहे, त्यांना माझ्याकडे पाठवा, मी त्यांना समजावून सांगतो, पण तिथे छगन भुजबळ उभे राहतील। त्यानंतर म्हणून आम्ही काय बोलू शकलो नाही, आम्ही पुढच्या मतदारसंघावर चर्चा सुरू झाली। हे काल रात्री झालं, 3 वाजेपर्यंत झालं आणि म्हणून तुम्हाला आम्ही सांगतो। म्हटलं आम्ही मागितलं नाही, म्हणून मला 24 तास द्या, मी विचार करतो। दुसऱ्या दिवशी गेलो, त्याने सांगितलं की नाही तुम्हालाच उभं राहावं लागेल। मी बाहेर आलो, म्हटलं ठीक आहे उभं राहतो, पण ठीक आहे जातो आता मी नाशिकला, चर्चा करतो लोकांबरोबर। बाहेर आलो आणि फडणवीसांना मी फोन केले की मुद्दाम त्यांना असं म्हणाल की पण समीर भुजबळांना उभं करूया का नाशिकमध्ये? तर ते म्हणाले नाही, अमित भाईने तुम्हाला सांगितले उभं राहायला। म्हटलं मग ठीक आहे, म्हणजे कन्फर्म झालं, रिकन्फर्म केलं। बावनकुळे ते म्हणाले अहो मोदी साहेबांचा आणि त्यांची चर्चा झाली अमित शहाची, त्यांनी ते ठरवलं तुमचं नाव काय, आता प्रश्न काय येत नाही, तुम्हाला उभं राहावं लागेल। ठीक आहे, मी गेलो नाशिकला, तयारीला लागलो। सुदैवानं काय आहे की तिथे दलित समाज जे आहे ते पण माझ्याबरोबर का सगळं काम, मुक्तिभूमी अमुक तमुक फार मोठं काम आम्ही उभं केलं, बोधिवृक्ष वगैरे। मुस्लिम समाजसुद्धा काही अडचण असली तरी ते आमच्याच ऑफिस, भुजबळ फार्मच्या ऑफिसवर येतात आणि 24 तास आमचं काम तिथे चालू असतं। ती सगळी मंडळी आली की आम्ही तुमच्या बाजूने उभं राहू डेव्हलपमेंटसाठी। मराठा समाजाचे लोक आले की आम्ही तुम्हाला मतं देऊ डेव्हलपमेंटसाठी, बिल्डर, क्रेडाई वगैरे ते आले। आदिवासी एक अख्खा मतदारसंघ आदिवासी आहे, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, तो तर ह्या मोदी साहेबांच्या लाटेमध्ये सुद्धा माझ्याबरोबर राहिलेला आहे। तिथेच आम्हाला लीड मिळाला, तो प्रश्नच नव्हता। आणि 5.5 लाख आणखीन ओबीसी आणि मराठा पण जवळपास 5.5 लाख, पण बाकीचे सगळे माझ्याबरोबर होते। ब्राह्मण समाजाचे जे आहेत काही गुरु असतात ते आले, शास्त्री वगैरे, त्यांनी ते अक्षता वगैरे टाकल्या,
विजय भव वगैरे सगळं म्हटलं चांगलं वातावरण चांगलं दिसतं. आणि मग आता तो जाहीर होईल तेव्हा पण जायचं म्हणजे ऑथेंटिक पाहिजे ना, तर मी जाईन की मला मतं द्या बुवा. हे तर झालं, त्यांनी सांगितलं, मी चाचपणी केली, सगळं काय 100% बरोबर आहे. आणि त्यानंतर अचानक असं लक्षात आलं की पहिल्या आठवड्यात जाहीरच झालं नाही. म्हटलं ठीक आहे, गडकरी साहेबांचं पण कुठे झालं होतं अगोदर जाहीर, आपलं पण नंतर होईल. दुसरा आठवडा दुसरी लिस्ट आली, तिसरा आठवडा तिसरी लिस्ट आली, आता संपत आलं चौथा आठवडा. आणि तिथे मग दीपक केसरकर आणि ते अनिल भाईदास वगैरे 3 लोकांची परत प्रेस कॉन्फरन्स. 4-5च काहीतरी जागा राहिल्या होत्या जाहीर करायच्या. एकच नाव जाहीर झालं, नारायणराव राणे. म्हटलं आता नारायणराव राणेंचं पण नाव जाहीर झालं काय, आपली काहीतरी अडचण आहे. मी जाहीर करून टाकलं, ठीक आहे. माझ्यामुळे जर अडचण होत असेल, कारण समोरचा उमेदवार शिवसेनेचा उद्धव ठाकरेंचा वाजे हे जे आहेत 1 महिन्यापासून प्रचार करत आहेत आणि माझ्यामुळे जर अडलं असेल तर मग आता मी माघार घेतो, मी काय उभं राहत नाही. तुम्हाला पाहिजे तो उमेदवार द्या, पण ताबडतोब जाहीर करा. पण त्याच्यानंतर सुद्धा फॉर्म भरायच्या 1 दिवस अगोदर फक्त तो उमेदवार जाहीर केले, ते गोडसे साहेब. म्हटलं ठीक आहे, गोडसे आम्ही काम करणार. आणि त्याच्याप्रमाणे मग फॉर्म भरायला मिरवणुकी तिकडे आम्ही गेलो, आमच्या लोकांनी पण काम केलं. परंतु आता मग तो पराजय झाला, तो काय झाला हा भाग आणखीन तो वेगळा. म्हणजे मी काय मागितलं असं नव्हतं, त्यांनी द्यायचं कबूल केलं. पण ती बातमी सतत फिरत होती ना मीडियामध्ये, भुजबळ उभे राहणार. तुम्ही आता उल्लेख आणि आता दुसरा, मग मला असं वाटलं आता की मागच्या वेळेला काय झालं होतं की राज्यसभेची जी निवडणूक झाली 6 वर्षासाठी, त्यावेळेला प्रफुल्ल पटेल म्हणाले की भुजबळजी मला ते असं आहे की माझ्यावरती केसेस वगैरे डिस्क्वालिफिकेशनच्या, तुम्ही तर सगळे सुटले, कारण आता तुमच्यावर निवडणुका झाल्या का, ते त्याचं काय, मग ते सुटले तुम्ही. मग तर मी आता ही सीट जी आहे 6 वर्षाची, तिथं मला उभं राहायचं आहे. म्हणजे मग ती जी टांगतील तलवार आहे मुक्त होईल. आता तिथे सुद्धा माझी इच्छा होती, पण मी म्हटलं नाही, त्यांचं म्हणणं बरोबर दिसतं, ठीक आहे 4 वर्ष तर 4 वर्ष मिळतील, काय हरकत नाही. आता ते पण झालं. आता प्रश्न असा आहे की ही जेव्हा प्रफुल्ल पटेलांची जागा म्हणजे आता निवडणूक लागली, तर मी या सगळ्यांना सांगितलं पण मला उभं राहायचं आहे. फडणवीसांनाच सांगितलं की असं आहे की माझं वय 77, गेली 40 वर्ष मी विधान भवनात आहे, 85 पासून आहे, विरोधी पक्षनेता आहे, मंत्री आहे, काय पण सतत आहे तिथे. 85ला मी मुंबईचा महापौर आणि आमदार होतो. सिनियरिटी म्हणाल तर पवार साहेबांच्या खालोखाल राष्ट्रवादीमध्ये माझीच सिनियरिटी आहे, याच तुमच्या सगळ्यामध्ये तर नक्कीच आहे. बरं, असं काही नाही की मी तिथे जाऊन मग काही बोलू शकणार नाही वगैरे. लोक ओळखतात. दिल्लीपासून रामलीला मैदान समता परिषदेने भरलेलं आहे, पटना फुल झालेलं आहे, गांधी मैदान, सगळे आम्ही कामं केलीत, लोक पण ओळखतात. आणि काम करणार नाही तर किती वर्ष मी इथे राहणार, कारण माझ्या मित्रांची मुलं ते आता त्या हाऊसमध्ये बसतात विधानसभेत, आणि त्यांच्याबरोबर मला बसावं लागतं, त्या भांडावं लागतं. ते मला स्वतःलाच ते पसंत पडत नाही आहे. मग मी ते फडणवीसना पण सांगितलं, बघा आता मला उभं राहायचं, कारण शेवटी मतं त्यांची ताब्यात आहेत, बिग ब्रदर. तर ते पण बोलले नाही नक्की, हो ठीक आहे. पण त्यांची काही आमची काही मीटिंग दुर्दैवाने काही झाली नाही. आणि आदल्या रात्री फॉर्म भरणं, शेवटच्या दिवशी आदल्या रात्री मीटिंग घेतली आणि मग ते मंत्री सगळे बसलेले होते, फक्त मंत्रीच. अजितदादा बाहेर गेले. म्हटलं काय, तर त्यांचं म्हणणं पडलं की बा अजितदादा जरा अडचणीत आलेले आहेत, घरची मंडळी नाराज आहेत, तर त्यांना आपण थोडंसं धीर दिला पाहिजे, हिंमत दिली पाहिजे, त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. म्हटलं ठीक, काय हरकत नाही, पण तुम्ही हेही लक्षात घ्या काय की इथं माझी काहीतरी सिनियरिटी आहे, माझी काहीतरी इच्छा, आता इथून आपण राष्ट्रीय राजकारणामध्ये जावं, काय काही
करता आलं तर थोडंसं काम करावं. पण ठीक आहे, आता आपण सगळे म्हणतात की त्या सद्य परिस्थितीमध्ये आपण त्यांना मदत करायची, तर ठीक आहे, मग काय करणार, माझा पाठिंबा आहे. आणि मग म्हटलं ठीक आहे, आणि मग दुसऱ्या दिवशी मी फॉर्म भरायला सुद्धा गेलो. तुम्ही आता उत्तरामध्ये असा उल्लेख केला की मी अगोदर लोकसभेपर्यंत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्या प्रश्नाकडे येतो. राज्यसभेबद्दल आपण नंतर बोलू, त्यावरची नाराजी. लोकसभेला तुम्हाला भाजप श्रेष्ठींनी जर ग्रीन सिग्नल दिला होता आणि तुम्ही बोलताना असा उल्लेख केला की माझी जर अडचण होत असेल तर कोणत्या स्वरूपाची नेमकी अडचण तुम्ही म्हणताय? की म्हणजे OBC विरुद्ध मराठा वाद ही अडचण? एक म्हणजे अडचण अशी की सातत्याने हे चाललं होतं. हे आमचे ते गोडसे म्हणून आमचे तिथले सिटिंग होते शिंदे गटाचे, की ते आम्हाला पाहिजे सीट, ते आम्हाला पाहिजे, आम्ही सिटिंग आहोत. म्हणजे ते सतत बसायचे शिंदे साहेबांकडे जाऊन. ते रोज वर्तमानपत्र द्यायचं, रात्री 2 वाजेपर्यंत बसले, 3 वाजेपर्यंत बसले. तर म्हटलं आता हे काही सीट सोडत नसतील, किंवा दुसरे असू शकतं, तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे हे कोणीतरी सांगितलं असेल, किंवा भुजबळ जर ते उभे राहिले तर ते राष्ट्रवादी अजित पवारचे नाही, युतीचे उमेदवार होतील. आणि मग इतर ठिकाणी जे आहे युतीच्या उमेदवारांना मराठा समाज मतदान करणार नाही, अशी भीती असू शकते, किंवा अशी भीती निर्माण करण्याचं काम कोणीतरी केलं असेल. कोणी केलेलं? आता ते मला माहिती असं तर झालंय की भाजप किंवा कुणीतरी असं मला वाटतं. मी ती पण शंका आहे, केलं की नाही माहीत नाही, काय शंका आहे, प्रश्नचिन्ह आहे ते. काय असंही असू शकेल, काही कारण असू शकतात, तर ही असली काहीतरी कारण असू शकेल. पण मी काय ती सीट लढवल्याने पडणार हे कारण अजिबात नाही, कारण मी पॉझिटिव्ह ती सीट निवडून आणली असते असं माझी खात्री आहे, 101%. पण हे काय कारण झालं मला नाही माहिती. आता हे त्यांनाच तुम्ही जाऊन विचारा, कधी भेटलं तर काय नक्की सांगा, किंवा आज नाही सांगितलं तर महिना 2 महिन्यानं काहीतरी विचारा त्यांना. यात एक महत्त्वाचा यासाठी विषय आहे की प्रचारमध्ये पण तुम्ही फारसे दिसले नाही, सक्रिय नव्हतात. जर आपण बघितलं तर नाशिक पुरतं तुम्ही होतात, अनेक ठिकाणी तुम्ही दिसला नाहीत, आणि बाहेर राज्यात तुमची ज्या पद्धतीची क्रेज आहे. आणि आम्ही असं आहे की मी एकदाच मला ते बावनकुळे घेऊन गेले चंद्रपूरला, पण त्यानंतर नाही. पण आता मी सांगितलं त्या दिवशी आमच्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या दिवशी सांगितलं मी की माझ्या जवळचे ओळखीचे सुद्धा, आणि जिथे मला मानणारे लोक मतदार खूप आहेत, माहिती आहेत मला किती येते, प्रत्येक सगळ्यांचे फोटो छापायचे, सगळ्यांचे नको त्यांचे पण फोटो ते यायचे. माझा फोटो नाही म्हणून सारखं माझे कार्यकर्ते बोलत, साहेब आपला फोटो नाही, तुमचा फोटो नाही म्हणजे काय, आम्ही काय करायचं आता, सतत चालू असायचं. म्हटलं जाऊ द्या हो, काय आपण आपले फोटो छाप, अगदी नाशिकला सुद्धा माझा फोटो छापत नव्हते. म्हटलं कार्यकर्त्यांना सांगितलं, हे पैसे घ्या आपले, आणि आपले स्वतःच आपण फ्लेक्स करा, बोर्ड तयार करा, माझा फोटो छापा, तुमचे फोटो छापा, काय परत माझ्याकडे तक्रार करू नका, आपल्याला काम करायचं. पण ते तिथे झालं, सगळीकडे ते झालं का, तर भुजबळांचा फोटो छापल्यामुळे कदाचित मराठा मतं कमी होतील. तसंच मला असं वाटतं की बा भाषणाला बोलवलं यांना, बोलायला, भाषण करायला, तर मराठा समाजाची मतं आपली जातील असं वाटल्यामुळे कुठे मला भाषण करायला पण बोलवलं नाही. म्हणजे खरं सांगायचं तर माझ्या पहिल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत 72ची काही गोष्ट असेल, त्यावेळेला मी फक्त माझ्या मतदारसंघापुरतं काम केलं. पण त्याच्यानंतर मात्र जे आहे माझा मतदार अधिक इतर मतदारसंघ सतत काम करत आलो, बोलत आलो, भाषणं करीत आलो. शिवसेना वाढवण्यासाठी सुद्धा, काँग्रेसमध्ये असताना सुद्धा, राष्ट्रवादी काँग्रेस निर्माण झाली तेव्हा सुद्धा पवारसाहेब एका चॉपरमध्ये, मी दुसरा चॉपर, दोघेच जण फिरत होतो. अनेक सगळं 15 मिटिंग घेतलेलं होत्या. पण यावेळेला मला खूप आराम करायला मिळाला. कुठलं ठीक आहे आराम, आणि मग टी व्हीवरून कोणाचं काय झालं, बरं ठीक आहे. पण मला असं वाटतं की त्याचं कारण काय असू शकतं हेच. पण हे सांगितलं त्या सभेमध्ये आमच्या की मराठा मतं तर मिळाली नाहीच त्या लोकांना, पण जी ओबीसी मतं ती घालवली बसली आता घरी. काय ते ओबीसीचे लोक मला विचारले,
अरे साहेब तुम्हाला बोलवत नाही, तुमचा फोटो छापत नाही, हे काय चाललेलं आहे? तर मी काय सांगू प्रत्येकाला? हे जे खरं आहे ते तुम्हाला मी सांगतो. लोकसभा मतदारसंघामध्ये जे विद्यमान त्यावेळेस सेनेचे खासदार होते त्यांचा पराभव मोठ्या प्रमाणात मताने झाला. तुमच्या मतदारसंघामध्ये त्यांना लीड नाही आहे. त्यांचा थेट आरोप येतो की भुजबळ यांनी माझं काम केलं नाही किंवा त्याच्या पद्धती करेल. भुजबळ म्हणजे भुजबळ स्वतः असे, एकतर तुम्ही मला भाषण करायला बोलवलं तर मी भाषण करीन. मला पिंपळगावच्या सभेमध्ये मोदी साहेबांच्या सभेत भाषण करायला बोलवलं, लोकांना आवडलं. मला आमच्या गोदावरी काठी नितीन गडकरी साहेब आले, बोलवलं, भाषण केलं, लोकांना आवडलं. फॉर्म भरण्यासाठी मी उन्हात 3 तास तुझ्यावर गाडीत उभा होतो, ट्रकमध्ये. परत तुमची मिरवणूक प्रचाराची निघाली, मी तुमच्याबरोबर उन्हात उभा होतो. आता प्रत्येक ठिकाणी तर मी घरोघर जाणं शक्य नाही, ते माझे कार्यकर्तेच जातात आणि कार्यकर्ते गेले. आणि त्यांना त्यांची 10 वर्षामध्ये तुम्ही काही काम केलं नाही. आणि 10 वर्षापूर्वी म्हणजे 2009 ते 2014 समीर भुजबळ खासदार, छगन भुजबळ पालकमंत्री, त्यावेळेला मुंबई नाशिक रस्ता 4 पदरी, तो मोठा, सगळ्यात मोठा त्यावेळेचा हिंदुस्थानाचा चांगला ब्रिज, फ्लायओव्हर. त्यानंतर बोट क्लब सलमान खानने उद्घाटन केलं, इंटरनॅशनल म्हणजे क्वालिटीचा. त्या बोट क्लबचा फोटो छापून आला तिकडे अमेरिकेच्या मॅगझिनमध्ये, बेस्ट डिझाईन म्हणून. आणि 50 बोटी ज्या आहेत या अमेरिकेतून आम्ही मागवल्या, की ज्याचे पाणी दूषित होणार नाही. एअरपोर्ट आम्ही केलं. फ्युनिक्युलर ट्रॉली सप्तशृंगी गडावर अजूनही आपल्या हिंदुस्थानात ती एकमेव आहे. कुंभमेळा येणार होता म्हणून इनर रिंग रोड, आउटर रिंग रोड, नदीकाठीचं आहे त्याचं गोदाकाठी एक्सपेन्शन, मंदिराच्या दुरुस्त्या, अनेक कामं केल्यामुळे. आणि त्याच्यानंतर लोक विचारायला लागले की बाबा 10 वर्षात 14 नंतर काही झालं नाही इथे. त्याच्यामुळे ते सगळे येऊन म्हणजे ते आर्किटेक्ट, ते क्रीडाचे लोक वगैरे वगैरे, काय साहेब यावेळी तुम्ही उभे राहा, म्हणजे ज्यावेळेस सुरुवात झाली आम्हाला नाव आलं माझं, तन मन धनाने आम्ही तुमच्या पाठीमागे उभे राहणार आहोत यावेळेला. म्हणजे एवढं जोरात सगळे आले होते. का फक्त विकास, दुसरं काही नाही. मराठा समाजाचे लोकसुद्धा आले. आणि मगाशी तुम्हाला सांगितलं की ब्रह्मवृंदसुद्धा आला आणि अक्षता टाकून गेला की आम्ही तुमच्याबरोबर आहोत. प्रश्न असा आहे की तिथे तुम्ही काम जास्त न केल्यामुळे, आणि कांद्याचा प्रश्न होताच. कांद्याचा प्रश्न आमच्या अख्ख्या जिल्ह्यात, पुणे जिल्ह्यात, नगर, सोलापूर, एका ठिकाणी नाही. हा जो कांद्या जे आहे तुमचं जे दर सोडीचं जे आहे हे धोरण, जे मी मोदी साहेबांच्या मीटिंगमध्ये सुद्धा बोललो, अरे हे असं करू नका तुम्ही. हा कांदा उत्पादक शेतकरी अतिशय गरीब शेतकरी असतो तो, आणि त्याला 1000 रुपये जर त्याला खर्च आहे एका क्विंटल मागे सध्या, आणि ते पण अति पाऊस झाला आणि सगळं वाहून गेलं म्हणजे संपलंच, आणखीन गेलं सगळंच गेलं, किंवा पाऊसच पडला ना गेलं सगळं. परंतु तुम्हीच सांगितलं आपण डबल त्यांना किंमत मिळाली पाहिजे. 1000 रुपयाला 1000 रुपये, मग 2000 रुपये मिळाले. आता तो 500-700वर तो आला कधी कधी, तर तुम्ही काय करणार? तो रस्ता कांदा फेकून देतो, त्याचं गाडी भाडं सुटत नाही. कशाला आणला ते गाडीचं? गाडीवाला म्हणतो पैसे दे. आणि मग त्याला 2 पैसे मिळत असतील तर तुम्ही ताबडतोब एक्सपोर्ट बंद करणार. अनेक गोष्टी महाग होतात, कपडा महाग होतो, इंजिनिअरिंगच्या वस्तू महाग होतात, जे इथे प्रॉडक्ट्स होतात ते महाग होतं. तुम्ही कधी ते त्याला थांबवत नाही. मी बोललो त्या मीटिंगमध्ये, ते साखरेचं उत्पादन जास्त झालं, महाग होईल, तुम्ही थांबवता. ते इथेनॉल 70-100-200 कोटी रुपये कारखान्याने घातले त्याच्यामध्ये. तुम्ही सांगितलं करा इथेनॉल, आणि सांगितलं नाही आता साखर कमी पडते, इथेनॉल बंद, आणि मग ते कर्जामध्ये जातात. पण हे जे आहे या वेळेला भारत सरकारनं उभं राहावं ठामपणे, किंवा तुमचे एवढे पैसे नुकसान आहे ना, हे नुकसान आम्ही देतो आहोत. MSP म्हणा, काही म्हणा, कांद्याची किंवा इतर, हे लावलं पाहिजे. प्रत्येक वेळेला थोडंसं काहीतरी मलमपट्टी करून चालणार नाही. आता आज कांद्याचे भाव आहेत 2500 रुपये काहीतरी असतील, कमी जास्त असतील. नेमकेच इलेक्शन येईल 4 महिन्यांनी भाव पडले, परत तेच.
काहीतरी तर करा हे मी बोललो. तर हा सुद्धा प्रश्न होताच, इन्कम्बन्सीचा प्रश्न होताच. काय काम, विकास काम हा मुद्दा होताच. आणि फार उशीर झाला नाव जाहीर करायला हा सुद्धा मुद्दा होता. पुन्हा मी तुम्हाला राजकीय मुद्द्याकडे आणतोय. तुम्ही आत्ता म्हटलात की या निवडणुकीत पहिल्यांदाच मी आराम केला, म्हणजे जवळपास ती सक्तीची विश्रांती म्हणावी लागेल. पण भुजबळांना सक्तीची विश्रांती दिली गेली. दुसरी गोष्ट म्हणजे भुजबळांना लोकसभा हवी होती ती दिली गेली नाही, राज्यसभा हवी होती ती दिली गेली नाही. पालकमंत्रीपदासाठी सुद्धा ज्या पद्धतीने पुणे आणि या ठिकाणी जोर लावला गेला तसा नाशिकसाठी तुमच्यासाठी जोर लावला गेला नाही. भुजबळांना गृहीत धरलं जाते. काय ते मला त्यांना ते आता विश्रांती देण्याचा पण मुद्दा असू शकतो ना. कायमची आता असं आहे की आमचे मित्र असतात, तुम्ही आता तुम्ही माझे सगळे मित्र आहात, तुम्हाला वाटत नाही की मी थोडासा आराम करावा. म्हणजे मैत्रीपूर्ण सक्तीची विश्रांती आहे. माझ्या तब्येतीची काळजी तुम्हाला आहे की नाही. मग तुमच्या बोलण्यात खोच आहे. तब्येतीची काळजी घ्या. कशी घ्यायची. तुमच्या बोलण्यात खोच आहे. पण त्याच्यात एक नाराजी पण दिसते पक्ष नेतृत्वाबाबतची. तुम्हाला असं वाटतं की आपण अजित पवारांबरोबर येऊन चूक केली असं वाटतंय. नाही अजिबात नाही. कसं असं कसं म्हणेन मी काय लहान आहे काय. जे काय काय समजून उमजून निर्णय घेतलेले आहेत ना. भुजबळ साहेब, हा प्रश्न यासाठी विचारला जातो की राष्ट्रवादीची पक्ष स्थापनेच्या सुरुवातीला म्हणजे पवार साहेबांबरोबरच राज्यात सगळीकडे फिरला. कालांतराने अनेक राष्ट्रवादीमध्ये स्थित्यंतर झाले, नेतृत्व बदल झालं. काही नेतृत्व तुमच्या मनाप्रमाणे झालं, काही नाही झालं. हां नाही, पण राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेला तुम्ही पहिल्या दिवसापासून समर्थन केलं, त्यांच्याबरोबर आलात. या सगळ्या घडामोडीमध्ये अजित पवारांच्या घरी त्यांना स्वतःला पालकमंत्रीपद मिळालं, उपमुख्यमंत्रीपद मिळालं, स्वतः पत्नींना उमेदवारी मिळाली, त्या पराभूत झाल्या की एका 15 दिवसाच्या आत राज्यसभा मिळाली. भुजबळांच्या पदरी काय पडलं असा प्रश्न तुमचे कार्यकर्ते तुम्हाला विचारत नाहीत का. सरळ आहे. विचारत ना. काय राजकारणात सगळ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतात असं नाही. काय प्रत्येक मनुष्य कसलं ना कसलं तरी दुःख राजकारणामध्ये बाळगून असतं. उदाहरणार्थ राहुल गांधींना वाटत असेल एवढं सगळं करून सुद्धा आपण थोडक्यात आपलं केंद्रातलं सरकार हुकलं, ते दुःख असेल. प्रधानमंत्री मोदींना वाटत असेल मी एवढं काम करून सुद्धा ते काठावरच कसं काय थांबलं. पवारसाहेबांना वाटत असेल एवढं चांगलं काम करून खरंच आहे काय त्यांची ती कुवत असताना सुद्धा प्रधानमंत्रीपद त्यांच्याजवळ येऊ शकलं नाही, त्यांना वाईट वाटत दुःख असेल. काय प्रत्येकाला कसलं तरी दुःख होतं. मलाही असं वाटतं अरे असं असतं तर मी मुख्यमंत्री झालो असतो, तसंच असतं तर मी तिकडे गेलो असतो, इकडे गेलो. तर हे नाराजी आणि दुःख प्रत्येकाच्या वाटाला फडणवीसांना पण वाटत असेल अरे असे एवढे कमी कसे काय झाले. प्रत्येकाला वाटत असेल, अजित पवारांना सुद्धा वाटत असेल की बारामतीमध्ये माझा उमेदवार कसं काय पडतो. दुःख असणारच की नाही. पण ते दुःख घेऊन कुरवाळीत बसून चालत नाही. राजकारणामध्ये पुढे जायचं असं प्रवाही आहे ना राजकारण. पुढे काय आहे त्याच्या पण पुढे चालत राहायचं आहे. तसं दुःख आणि नाराजी ह्या सगळ्या तात्पुरत्या गोष्टी असतात. राजकारणामध्ये पुढे जायचं असतं. सागरने जसा उल्लेख केला की अजित पवारांच्या घरात उपमुख्यमंत्रीपद आहे, पुण्याचं पालकमंत्रीपद आहे, आता खासदारकी आहे. तटकरेंच्या घरात तशीच परिस्थिती आहे. प्रदेशाध्यक्षपद आहे, एक कॅबिनेट मंत्रीपद आहे, पालकमंत्रीपद आहे आणि आणखी एक आमदार. आता त्यांची मुदत जरी संपली असली तरी सुद्धा अजित पवार आणि तटकरे या दोघांना जे हवं ते मिळते. आणि तुम्ही म्हणताय की प्रत्येक गोष्ट मिळत नाही. असं वाटतंय तुम्हाला जी टीका होते की फक्त अजित पवार आणि तटकरेंची ही पार्टी राहिलेली, हा पक्ष राहिला आहे, इतरांना कोणालाच स्थान दिलं जात नाही. असं काही नाही रे. आम्हाला आज नाही उद्या मिळेल काय. आणि आमचं तर नेहमीचं एक गाणं आमचं तुम्हाला माहीत आहे, मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया, जो खो गया उसी को भुलाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, खतम चलो आगे. ह्या माझ्या आयुष्यामध्ये किती चढ उतार आले, कित्येक गोष्टीच्या अशा जवळ आल्या आणि नाही आला. दुःख, अडचणी सगळ्या गोष्टीतून गेलेलो आहे. त्याच्यामुळे थोडंसं आता मनाचा निडरपणा निर्माण झालेला आहे. आता काही लोकांना नशिबाने लवकर मिळतं,
आता बघा काही काही लोक जे आहेत ते ग्रामपंचायतीला निवडून आले नाहीत, ते एकदम खासदार झाले. हां, मोठ्या मोठ्या लोकांना त्यांनी पाडलं. काही एकदम मंत्री झाले, असंही होतं पहिल्यांदाच. असे झाले ना मंत्री केंद्रात सुद्धा, तर ते होतं. माहीत नसताना सुद्धा काही लोक मुख्यमंत्री झाले. अरे राजकारण होतं. भुजबळ जेव्हा जेव्हा अस्वस्थ असतात तेव्हा नवीन राजकीय मार्ग पकडतात, हा आतापर्यंतचा इतिहास आहे. तुम्ही जेव्हा शिवसेनेत अस्वस्थ होतात किती वेळा पकडलं नो नो, आता तुम्ही जर म्हणता आता उत्तर मला पाहिजे. प्रश्न तरी ऐकून घ्या, फक्त प्रश्न ऐकून घ्या. शिवसेनेत अस्वस्थ होते तेव्हा मला सांगा की मी आज शिवसेनेच्या स्थापनेपासून राजकारणात आहे, बरोबर आहे. नंतर 25 वर्ष मी शिवसेनेबरोबर राहिलो. 25 वर्षानंतर मी काँग्रेसमध्ये आलो, शिवसेना सोडली. म्हणजे मी एकदा पक्ष सोडला, बरोबर आहे. त्याच्यानंतर मी पुढच्या 9-10 वर्ष काँग्रेसमध्येच राहिलो. परंतु पवारसाहेब गेले म्हणून मला बाहेर पडावं लागलं. काय ते पवारसाहेबांमुळे, नाही तर मी काँग्रेसमध्ये राहिलो असतो. मग सगळेच आम्ही बाहेर पडलो. तिथून आल्यानंतर आतापर्यंत मी राष्ट्रवादीचंच आहे. मी कुठे कुठे गेलो, म्हणजे ही पण राष्ट्रवादीच आहे, ती पण राष्ट्रवादीच आहे. म्हणजे एकदा मी शिवसेना सोडलेल्या आयुष्यात, माझ्या आता 57 वर्षाच्या आयुष्यात अनेकांनी 10-10 वेळा पार्ट्या बदलल्या. त्यांना तुम्ही विसरून जाता आणि मला मात्र सारखं तुम्ही बदलता. अरे वा. वेगळ्या अंगाने विचारतो की ज्या ज्या वेळेला राजकीय गरज असते त्या त्या वेळेला भुजबळांनी राजकीय भूमिका घेतलेली आहे, मग ती अस्वस्थतेतनं असो किंवा राजकीय परिस्थितीपोटी असो. आताही ती परिस्थिती आली असं वाटतंय का? आता भुजबळ अस्वस्थ आहेत, नवीन एखाद्या मार्गावर भुजबळांची वाटचाल होणार आहे का? स्वस्थ आहे म्हणून सांगितलं तर एवढी विश्रांती घेतल्यानंतर माणूस स्वस्थ होतो का अस्वस्थ होतो? स्वस्थ आहे. आणि सरळ सरळ आता पुढच्या निवडणुकीच्या कामाला आम्ही लागलेलो आहोत. काय विधानसभेच्या त्याप्रमाणे काम सुरू झालेलं आहे. पवारांकडे परत जाणार का, किंवा तुम्ही भाजपचा मार्ग स्वीकारणार का? कारण की शेवटी ओबीसी नेतृत्व भाजपालाही हवं आहे. तुमचे आधी संकेत अशा स्वरूपाचे काही होते, खरंच असं घडेल? हे बा, मला पवार साहेबांनी बोलवलं तरी मी जाईन, उद्धव ठाकरे साहेबांनी बोलवलं तरी मी जाईन, फडणवीसनी बोलवलं तरी मी जाईल, अजितदादांनी बोलवलं तर जाऊन भेटायला काय हरकत आहे आपल्याला? हां, मग ते कधी विचार. अच्छा, मला वाटलं तुम्ही भेटायला जाणार नाही का? जाणार. असं आहे की आत्ता तुम्हाला सांगितलं बाबा, सारखे बदल नाही कारण एकदा बदललो 25 वर्ष, आता त्याला झाली किती वर्ष? आता मजा आता 90 आणि ते 35 वर्ष झाली आहे. एकदाच बदल. अनेक दिल्लीमध्ये जे काही मंत्री होऊन गेले ते किती वेळा पक्ष बदलले आणि काय झालं. पण मी आज एकदा बदललेलं, मला सारखं तुम्ही विचारता तुम्ही पक्ष बदल करता म्हणून मी तुम्हाला विचारलं रे बाबा. आणि आता मी स्वस्थ आहे आणि तुम्हाला मी आश्वस्त करू शकतो, आराम करा, कसं काही नाही आहे. शब्द परिस्थितीच्या तुमच्या कार्यकर्त्यांचं की भुजबळ साहेबांनी मार्ग वेगळा बदलावा, भले तुमच्या मनात आता तुम्ही भूमिका मांडताय, पण तुमच्या कार्यकर्त्यांना वाटतं असं? काही सूर तसा आला का कार्यकर्त्यांना? काही लोक जरूर बोलतात की बाई असं कसं काय होतं, असं अन्याय काय. जे तुम्ही आता प्रश्न विचारतात ना, तेच प्रश्न काही लोक विचारतात ना. आमचे साधे कार्यकर्ते मित्र, काय चाललं हे असं पक्षामध्ये, काय होत आहे काय. मग कोण काय बोलतंय, कोण काय सुचवतं, कोण काय सुचवतं. मग त्यांना आपल्याला समजूत काढावी लागते की का असं होतं आहे, का असं होतं, पुढे कसं थांबा आपल्याला जायचं आहे, एकत्र कसं राहायचं सगळ्यांनी, ती समजूत काढावी लागते ना. त्या अशा गोष्टी चर्चा होतात, नाही असं काय खोटं काय मिक्सर पुढे. समता परिषदेमध्ये सुद्धा अशा चर्चा होतात. माझे जे कार्यकर्ते आहेत काय, किंवा माझे तुमच्यासारखे जे काही मित्र आहेत, मीडियामध्ये असतील, नाही तर इतर पक्षात असतील, नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतील, कधी कधी असं एखादा मनुष्य असं विचार करतो, काय आता मग पुढं काय करायचं, आता अरे काय करायचं पुढं, आहे ते चालायचं पुढं. सर, या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांनी जी भूमिका घेतली की जबाबदारी मी स्वीकारतो, मला मंत्रिपदावरनं मुक्त करा, मला संघटनेसाठी काम करायचं आहे. तुम्हाला असं वाटतं का की फडणवीसांचा हा जो वैयक्तिक त्यांची इच्छा आहे ती महायुतीला पुढच्या निवडणुकीमध्ये फायदेशीर ठरेल, की ते मंत्री म्हणून
चांगलं परफॉर्मन्स करू शकतात जेणेकरून परत एकदा महायुतीचं सरकार येईल? असं आहे ना की त्यांना काही वाटत असेल आणि ते कदाचित ते त्यांच्या दृष्टीने बरोबर पण असेल, पण मी स्वतः त्यांना सांगितलं मग असं काय तुम्ही करू नका. कारण तुम्ही जर केलात तर असं आहे की तुम्ही बरोबर लेफ्ट राईटला बरोबर घेऊन बरोबर बिग ब्रदर म्हणून चाललेला आहात आणि तुम्ही मंत्रिपदावर असल्यानंतर तुम्हाला पक्षाच्या कामामध्ये जास्त लक्ष घालता येत नाही, येणार नाही, हे असं कसं काय म्हणता येईल? थोडंसं काय तुमचं मंत्रिपदाच्या कामाचा बोजा असेल तर तुमच्या इतर लोकांकडे थोडं शिफ्ट करा. म्हणजे तुम्हाला उपमुख्यमंत्री पण राहू, तुम्हाला हे काम करता येईलच ना. आता बाकीचे लोक करतातच ना, सगळेच करतात की नाही पक्षाचं काम, मंत्रिपदावर राहून करतातच. त्यात विशेष उलट चांगलं करता येतं. बाहेर जाण्यापेक्षा उपमुख्यमंत्री पदावर राहून फडणवीस साहेब जास्त काम करू शकतात आणि ते त्यांची कपॅसिटी आहे आणि ते काम करू शकतात आणि सरकारसुद्धा चालवू शकतात व्यवस्थित. पण मुख्यतः आपण जर बघितलं तर संजय राऊत असतील, उद्धव ठाकरे किंवा शरद पवार हे फडणवीसांना घेऊन फार नकारात्मक अशा स्वरूपाची टिप्पणी जी आहे ते करताना पाहायला मिळतात. तुम्हाला असं वाटतंय की फडणवीसांचा जो रोल आहे तो महायुतीसाठी पुढच्या काळात अडचणीचा असू शकेल? हे जे नॅरेटिव्ह त्यांच्या भोवती ओबीसी मतांचा फटका प्रामुख्यानं बसलाय असं जे त्यांच्याबद्दल बोललं जातं, तुम्हाला त्यात तथ्य वाटतं का? हे बघा, ज्या निवडणुका असतील त्या वेळेला वेगवेगळे पक्ष, जेव्हा इंदिराजी होत्या इंदिराजी, तेव्हा टार्गेट इंदिराजींनाच करत होते. त्याच्यात राजीव गांधी टार्गेट कोणाला करत होते? राजीव गांधींना करत होते. आता सुद्धा सर्व पक्ष म्हणून टार्गेट मोदी साहेबांनाच करत होते. आता आली खालची निवडणूक विधानसभेची. मग विधानसभेचे साधारण प्रमुख नेते कोण आहेत? फडणवीस साहेब आहेत. मग त्यांचं ते करणारच ना त्यांना टार्गेट, आणि हे सुद्धा त्यांच्या विरुद्ध बोलणारच. आता मोदी साहेबांच्या विरुद्ध ताबडतोब कोण बोलणार नाही. आता हे जे आहे राज्य लेवलचे जे काही नेते आहेत ते एकमेकाच्या विरुद्ध टीका टिप्पणी करणं भागच आहे ना. आम्ही पण त्यांच्या विरुद्ध बोलणार, ते आमच्या विरुद्ध बोलणार. कोणाच्या विरुद्ध जास्त बोलणार, कोणाच्या विरुद्ध कमी बोलणार. त्याच्यात नवीन काय? कारण निवडणुका आलेल्या आहेत परत आता, मग त्यांचं बोलायचं काय? मराठा आणि ओबीसी संघर्ष या निवडणुकीत त्याचा फटका बसला असा एक विश्लेषणाचा प्रमुख मुद्दा असतो. पुन्हा एकदा तीच वातावरण निर्मिती होऊ घातली, कारण पुन्हा एकदा जरांगे पाटील ॲक्टिव्ह झालेले आहेत. या अगोदर सुद्धा ज्या वेळेला तुम्ही त्यांच्या विरोधात आक्रमकपणे बोलत होतात त्या वेळेला तुम्हाला थोडीशी पडती बाजू घ्या असे संदेश कदाचित मिळाले असतील आणि जरांगेंचा अनुनय केल्यासारखी परिस्थिती होती असं तुम्ही स्वतः पण अनेकदा टीका केलेली आहे. म्हणजे जे मंत्री सातत्यानं जरांगे पाटलांकडे जात होते त्यावेळेला तुम्ही त्यांच्या कंबर इतकी वाकवली की त्यांना शेक द्यावा लागेल की काय अशी खोचक स्वरूपाची टीका टिप्पणी सुद्धा केली होती. आता पुन्हा तसंच चित्र दिसतंय. सरकार पुन्हा अनुनयाच्या भूमिकेत गेलं असं वाटतंय? तुमचं म्हणणं जे आहे अगोदरचं जे तुम्ही विश्लेषण केलं आहे काय, तेच मला मंजूर नाही. याचं कारण असं आहे की आज सुद्धा मी आमचे काय लोक बोलवले होते, वेगवेगळ्या जिल्ह्यातले एक दोन बोलवले होते आणि मी माहिती घेत होतो कुठे काय झालं, कुठे कुठला प्रश्न उपस्थित झाला, कुठे काय अडचण आली. विदर्भामध्ये जरांगेचं काय होतं? काहीच नाही. पण विदर्भामध्ये 10च्या ठिकाणी मला वाटतं 3च आले म्हटलं महायुतीचे निवडून. 3 निवडून. मग काय कारण काय त्याचं? मुंबईमध्ये काय होतं? असं काय होता वाद? मराठा ओबीसी काय वाद? मग तिथे सीट जाण्याचे कारण काय होतं? मागच्या वेळेस बहुतेक सगळा म्हणजे आल्याच होते, एखादी सोडल्यास काय कारण होतं? उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा तसं काही कारण नव्हतं. बरं, पश्चिम महाराष्ट्रात म्हणावं तर ते अमोल कोल्हे का बरं निवडून आले? ते तर ओबीसी आहेत, मराठा समाज मोठा आहे. हा प्रश्न फक्त जो आहे हा बीड, परभणी या 1-2 जिल्ह्यामध्ये थोडासा गाजला आणि तिथे अजूनही जे आहेत एकमेकाच्या विरुद्ध जे आहेत ते आंदोलनं वगैरे ते होत असतात, तेवढा पुरताच आहे. बाकी कुठेही हा प्रश्न आला नाही. मग सहानुभूतीचा फायदा मिळाला उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबद्दलच्या? नाही, हे तर मी अगोदर सांगितलं, 1.5-2 महिन्यापूर्वी सांगितलं की ज्या अर्थी उद्धव ठाकरे आणि पवार साहेबांची सगळी करती माणसं इकडे आलेली आहेत आणि तरीसुद्धा यांच्या सभा एवढ्या जोरात होतात, याचा अर्थ
सहानुभूतीची लाट दिसते आहे असं मी त्यावेळेला बोललो. पुढे मी हे म्हणालो की याचा अर्थ असा नाही की सर्व सहानुभूतीची लाट आहे म्हणून त्याचं रूपांतर मतपेटीत तसंच होईल असंही नाही, पण ते झालेलं दिसतं आहे. म्हणजे मी बोललो होतो ते काही चूक नव्हतं. पण एकच कारण आहे असंही माझं म्हणणं नाही. तेही कारण असेल, कांद्याचं सुद्धा कारण असेल. 400 पार म्हटल्यानंतर आमचं संविधान बदलणारच असं काय प्रचार जो गेला तो मोदी साहेबांनी एका चॅनलवर 15-20 मिनटं त्याचं जे आहे विश्लेषण केलं की तसं काही होणार नाही. आता सुद्धा मेजॉरिटी माझी होती तरी झालं नाही. बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा वाटलं आता आहे काय करावं तरी होणार नाही एवढं पक्का आहे. पण तोपर्यंत जो आहे तो प्रचार अतिशय आतमध्ये घुसला होता. मुस्लिमांच्या तर विरुद्ध ते बोलतच होते सगळे काय. म्हणजे तो एक हे होता. हे हा संविधानाचा प्रश्न जो आहे हा प्रश्न आदिवासीमध्ये सुद्धा फिरवला गेला. मग आता एवढे 3 मोठे घटक अधिक शेतकरी घटक अधिक इतर असे काही घटक जे आहेत या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून एवढं चांगलं मजबूत सगळ्या गोष्टी असताना सुद्धा थोडी पडती बाजू झाली. याचं कारण हे सगळे आहे. आता साधी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. एक आपण त्या धुळे मतदारसंघाचं उदाहरण घेऊया. धुळे मतदारसंघामध्ये तसे 6 विधानसभेचे मतदारसंघ आहेत. 5 मतदारसंघामध्ये युतीचे उमेदवार भामरे जे आहेत BJPचे ते पुढे आहेत. एक मतदारसंघ मालेगाव जिथे मुस्लिम बहुल एरिया आहे आणि तिथं नेमकी जे आहे योगी मुख्यमंत्री यांची सभा ठेवली. त्या एकाच ठिकाणी एवढं मतदान झालं. ते आमच्या जे काय नाव त्यांचं महाविकास आघाडीच्या शोभाताई बच्छाव 1,96,000 मतं एका बाजूला आणि समोर फक्त 4,000. म्हणजे 5 मतदारसंघातलं जे आहे मताधिक्य एका मतदारसंघामध्ये साफ झालं. त्यामुळे कुणाला कुठे काय बोलवायचं, कुठला मतदारसंघ आहे, तिथे कोण काय बोलणार आहे. पण ही चिंतेची बाब वाटत नाही तुम्हाला? कारण राष्ट्रवादीचा मतदार हा प्रामुख्यानं मुस्लिम समाजातून आहे, त्याचबरोबर दलित समाजातून आहे आणि प्रामुख्यानं मराठा आहे. या तिन्ही वोट बँक जर या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या ताब्यात राहिल्यात नाहीत असं जर विश्लेषण होत असेल तर विधानसभा तोंडावर आहे. चॅलेंजिंग परिस्थिती वाटत नाही? मी तर यांना पण म्हणालो BJPच्या आमच्या मित्रांना 60% OBC तुमच्या बाजूने आहेत असं तुम्ही सांगितलं. आमचा DNA OBC आहे. पण ह्या सगळ्या मराठा OBCच्या याच्यामध्ये हा थोडासा OBC कुठे कुठे हल्लेला दिसतोय तुम्हाला. तो मजबूत तुम्ही ठेवायला पाहिजे ना. आणि आम्ही जर असेच जर वागलो आणि याच्यामध्ये बदल झाला नाही तर मग काय होणार आहे. पण आता त्याबद्दल विचार होतो आहे. मग येणाऱ्या बजेटच्या माध्यमातून येणाऱ्या काही निर्णयाच्या माध्यमातून हे जे काही असे जे काही विषय असतील तर त्यांना शांत करण्याचे त्या घटकांना प्रयत्न होणार आहेत. आणि दुसरं म्हणजे आता संविधान हा विषय जो आहे हा राहिलेला नाही, कारण तो लोकसभेचा विषय आहे. त्यामुळे तो इथे येणार नाही. मोदी साहेबांचा विषय आता इथे येणार नाही. आणि दुसरं म्हणजे आमदार जे आहेत हे प्रत्येक जर आपापल्या मतदारसंघामध्ये जे आहे मजबूतीनं काम करत असतात. त्यामुळे तिथे जे मतदान होतं तसंच मतदान या बाकीच्या मतदारसंघात होईल विधानसभेच्या असं नाही. अगदी तुम्हाला सरळ सांगतो, माझ्या येवला मतदारसंघामध्ये ह्यापूर्वी आमच्या भारतीय ज्या आता तिकडे त्यावेळेला राष्ट्रवादीमध्ये होत्या, त्यांना उभं केलं, खासदार केला. त्यांना मताधिक्य मिळायला पाहिजे होतं. माझ्या मतदारसंघात -50,000 माझ्या. आणि जेव्हा विधानसभा आली तर अधिक 75,000 मला. म्हणजे 1.25 लाखाचा फरक इकडून तिकडे झाला. तर ह्या गोष्टी होतात. म्हणजे म्हणून असं काही म्हणायचं कारण नाही तुम्हाला की आता इथे 20,000चा मताधिक्य म्हणजे आता गेली ती सीट. नाही. तिथे ज्या वेळेला त्यावेळेला तो आमदार, महाराष्ट्र शासन, प्रश्न वेगळे असतात.
जरांगे फॅक्टर हा फक्त मर्यादित मराठवाडा राहिला हे खरं आहे का? म्हणजे स्पष्ट तुमचं असं म्हणणं आहे का की जेवढं बागुलबुवा केला जातोय की जरांगे फॅक्टर किंवा जो मराठा आरक्षण आहे ते सर्वदूर महाराष्ट्रात नाही तर मराठवाड्यापर्यंत आहे? आणि दुसरा मुद्दा, मला तुम्हाला विचारायचं, मी जे तुम्हाला सांगितलं की जरांगे फॅक्टर हा विदर्भात होता का? नाही. एक मीटिंग झाली होती अकोल्यात, कुठेतरी 1000पेक्षा 1500 माणसं जास्त नव्हती. कुठे होते जरांगे फॅक्टर? मुंबईत होता का जरांगे फॅक्टर? काय असं होतं ओबीसी मराठावर? मग कुठे होता? अमोल कोल्हेचं सांगितलं तो ओबीसीच आहे, मग कसं काय झालं? तर उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्रातला थोडासा भाग असेल काय, पण मराठवाड्यामधले 1-2 जिल्ह्यामध्ये तो फॅक्टर नक्की होता. भाजप किंवा तुमच्यासारखे नेते हे ओबीसी वोट बँकचे मेन भूमिका घेतात, तरी देखील ओबीसी फॅक्टर का आला नाही मदतीला? मतदार का एकत्रित नेता आले असं दिसत? आता मगाशी सांगितलं ओबीसीच्या बाबतीत जर धरसोडपणा आम्ही जर केला आणि त्यांना असं वाटायला लागलं की आमच्या वाट्यामध्ये एक तर आम्ही 374 जाते, त्याच्यामध्ये फक्त आता 19% आम्हाला 19 पण आता 17% फक्त आरक्षण शिल्लक आहे आणि त्याच्यामध्ये एवढा मोठा समाज तो बॅकडोर एंट्रीने येतो आहे, तो परत 10% त्यांना वेगळं दिलं त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. मी स्वतःच म्हटलं की द्या त्यांना, आमची ती मागणी की त्यांना वेगळं द्या. ते दिल्यानंतरसुद्धा बॅकडोर एंट्रीने आणखीन मोठ्या प्रमाणावर जे काही आम्हाला वाटतं घुसखोरी सुरू आहे ती काही आजसुद्धा या क्षणाला उपोषणं सुरूच आहेत ना. पुण्याला उपोषण सुरू आहे, वडगोदरीला जिथे जरा तिथे उपोषण सुरू आहे, मात्र भगवानगडाच्या इथे उपोषण सुरू आहे कीर्तने म्हणून. आजसुद्धा म्हणजे लोक न सांगता सुद्धा ते अभ्यास करून बोलतात अहो इथे एवढे अशा लोकांना तुम्ही सर्टिफिकेट दिलेले आमच्या इथे. लोक मला उलट फोन करून सांगतात. मग हे जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत तो ओबीसी मतदारसंघ काय म्हणतो की आम्हाला कोणी वालीच नाही आहे. पण आता सरकारने तर एका महिन्यात ओबीसीतूनच आरक्षण देण्यासाठी मुदत मागून घेतली जरांगेंकडनं. ओबीसीमधून नाही, ते सगळे सोयरे हे करण्यासाठी ठीक आहे काय आम्ही जे आहे त्याच्यामधल्या ज्या त्रुटी आम्हाला वाटतात आमच्या विरुद्ध जाणाऱ्या गोष्टी, त्या गोष्टी आम्ही त्यांच्या निदर्शनात आणून देऊ. शेवटी आम्ही काय करू शकतो? एकटा छगन भुजबळ मंत्रिमंडळात काय करू शकत नाही काय. मग बाहेर आपल्या रॅलीज उपोषणं अमुक तमुक असे लोक करतात काय. आता यातून काय धडा घ्यायचा तो आमचे सगळे लोक घेतील. पण सर एक मुख्यतः या निवडणुकीनंतर राष्ट्रीय पातळीवर पण खूप करण्यात आलं की रिअल शिवसेना कोणाची. आता निकाल पण लागले आहेत, पण आपण जर बघितलं तर शिंदेंचा स्ट्राईक रेट हा उद्धव ठाकरेंपेक्षा चांगला होता. तुम्ही शिवसेनेत राहिलेला आहे, तुमचा अंदाज काय आहे की आता रिअल शिवसेना कोणाला म्हणायचं? मला असं वाटतं की थोडंसं हे काहीतरी 48% 40% आता कोणतरी काहीतरी आहे, थोडाच फरक आहे. फरक फार थोडा आहे. मी तो फरक मानत नाही. मी म्हणतो की बरोबर, कारण इकडे सत्ता आहे, इकडे नाव आहे, इकडे निशाणी आहे, इकडे आमदार आहेत सगळे आलेले, तिकडे ते नाही आहेत. अशा परिस्थितीमध्ये आले असेल तर आपण असं समजूया की तो गॅप जो आहे जवळपास समान पातळीवर विजय झालेला दिसतो. विन विन पोझिशन दोन्हीकडे दिसते असं माझं म्हणणं आहे. थोडंसं जुक्तमाप द्यायचं झालं तर कोणाला द्याल? खरी शिवसेना काय सांगू? अरे मी तुम्हाला सांगतोय की इथे ह्या गोष्टी होत्या सत्तेपासून तर नाव शिवसेनेचं आणि काय म्हणतात तुमचे आमदार शिवसेनेच्या इकडे आलेले, निशाणी आलेली आहे आणि तिकडे त्या सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत. अशा वेळेला 40-48 हा फरक जो आहे हा आपण थोडंसं विन विन पोझिशन मानली पाहिजे असं माझं मत आहे. तुमचं मत दुसरं असू शकतं. काय म्हणाल? कारण की पक्षचिन्हही तुमच्याकडे आहे. आमचा स्ट्राईक रेट 50% आहे, कारण आम्हाला 2च सीट मिळालेले आहेत, रायगड आणि बारामती. एक पडली एक आली, 50% आले आम्ही. बाकी तिकडे शिरूरला शिंदे साहेबांचाच उमेदवार दिला होता, तिकडे BJPचा उमेदवार दिला होता लातूरला. परभणीला जे आहे ते दुसऱ्याच पक्षाला आमचे जानकर साहेबांना दिला होता.
आम्हाला मिळालं खरं म्हणजे 2च. 2मध्ये 1 गेली 1 आणि 50%. लोक चांगला ना अरे काय रेट आमचा नाही का चांगला. लोकसभेच्या तुमची थेट नाराजी अनेक गोष्टींवरनं जागा घेण्यावरनं होती, देण्यावरनं होती. लोकसभेच्या वेळेस जागा नाही, आता विधानसभा आलेल्या आहेत. ते दळण दळायचं आमच्यापुढे काय काही काही लोक आहे भाषणं करतात पण दळूबाई दळू करतात. सोडून द्या चला विधानसभेत काय होईल मग? जागा वाटपाबाबत एक अपेक्षा पक्षाच्या मला तुम्ही सांगा आता 60 लोक आमच्याकडे आहेत, 55-56 आमचे आहेत, 4-5-6 लोक जे आहेत आमचे जे काय म्हणतात ते अपक्ष वगैरे आमच्याबरोबर म्हणजे 60 झाले. आता 60वर एक 20 तर जास्त आम्हाला मिळतील लढायला. असं तर नाही म्हणा 60चे 60च घ्या, बरोबर की नाही. बरं हे म्हणतात ते आम्हाला मान्य केलं बिग ब्रदर, तर बिग ब्रदर तुम्ही. आम्ही 60चे आम्ही 80 मागितले. बरं जेवढे शिंदे साहेबांकडे आहेत आमदार तेवढेच आमच्याकडे आहेत. मग 80 त्यांना दिले तर आमच्याकडे 80 येतील, 85 दिले तर आमच्याकडे 85. का 85 दिले तरी तिकडे किती राहतील ते बघा तुम्ही. 90 दिले तर 180 झाले, 180 झाले. मग तिकडे किती राहिले? 288 म्हणजे 108 राहिले. 85 झाले तर 118 झाले. 80 झाले तर 128 झाले. खरं काहीतरी असं गणित बसवा, काय फरक होणार. जेवढी जागा मिळतील तेवढंच तुमचा दावा असेल. त्यावेळेला तुम्ही समजा बोलला होता तर ठीक आहे मी मान्य करतो किंवा तुमच्याकडे एकच खासदार आला, एकच राज्यसभा आला, त्यांच्याकडे एवढे खासदार आले. पण आताकडे तुमच्याकडे जेवढे आमदार आले तेवढे आमदार आमचे आले ना बा. साहेब एक सध्या खूप चर्चेचा विषय उद्धव ठाकरे पक्षाकडनं ज्या पद्धतीचं वायकर निवडून आले त्या सगळ्या प्रक्रियेला ते प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत आणि EVM मध्ये कुठे ना कुठेतरी हॅकिंग झालेली आहे असा आरोप करतायत. तुम्हाला हा आरोप मान्य आहे का? EVM मध्ये छेडछाड होऊ शकते का? असं आहे की मी त्या तंत्राचा का मी काय विद्यार्थी नाही. या सगळ्या इलेक्ट्रॉनिक नेमकं तमकं काय म्हणता तुम्ही. मी वर्तमानपत्रात वाचलं की काहीतरी असं झालं 48 अगोदर ते काहीतरी काय ते अमोल कीर्तीकर जे वर्तमानपत्रात आलं ते सांगितलं ते निवडून आल्याचं जाहीर होणार, म्हणजे त्यांना वाटलं जाहीर होणार. आता ते गेले मिरवणूक काढायला आणि नंतर ते पोस्टल वोटिंग वगैरे आली 48 त्यांनी वायकर निवडून आले. आता दुसरं काहीतरी कोणी सांगितलं काय त्या वायकरचे फोन काय कोण मित्राचा फोन आणि त्या फोनवर ते काय ॲप वगैरे काय मला माहिती आलं कसलं काय मला माहिती. त्याचे पोलीस तक्रारी झालेल्या आहेत, त्याच्या इलेक्शन कमिशनकडे तक्रार, त्याची तर चौकशी होईल आणि चौकशी झाली तर खरं काय ते बाहेर पडेल. त्याच्याबद्दल मी जास्त काय सांगू शकतो इथे. एक शेवटचा प्रश्न भुजबळ साहेब, की आता आज समता परिषदेची तुम्ही बैठक घेतली, या बैठकीमध्ये तुम्ही काही गोष्टी केंद्राकडे फॉलोअप करणार असं म्हटलेलं आहे. जातनिहाय जनगणना असेल किंवा इतर मुद्दे आहेत. पुढच्या 3 महिन्यात छगन भुजबळांचा अजेंडा नेमका काय असणार आहे, कशा पद्धतीने त्यांची पुढची दिशा असेल? असं आहे की आम्ही आमच्या समता परिषद मीटिंगमध्ये एक तर हा विचार काय अनेक लोकांना चाललं होतं की आम्हाला भेटायचं. मग काही लोकांना मी बोलवलं, समता परिषदेची पूर्ण मीटिंग नाही ती आता होईल 5-6 दिवसात. मग काही लोकांना बोलवलं की इथे का पडले, बीडमध्ये काय झालं असं किंवा इतर ठिकाणी असं काय झालं. प्रमुख काही लोक आले होते पण त्यांचं पण असं म्हणणं पडलं की बा आपण जनगणनेची मागणी करायला पाहिजे. आणि मला ते पटले कारण राष्ट्रवादीचा आताचा जो आमचा मॅनिफेस्टो होता जाहीरनामा त्याच्यामध्ये जनगणना हा विषय होता, जातीय जनगणना. तर आम्ही तो लावून धरला पाहिजे. आणि आता नितीश कुमारसुद्धा तिथे आहेत, चंद्राबाबू तिथे आहेत, ते सुद्धा सपोर्ट करतील. तर आपण तो लावून धरला पाहिजे. याचं कारणच आहे केवळ राजकीय हेतूने नाही. हा आमचा विषय 91 पासून 1991 पासून आहे. 1991 पासून 2010 साली
तर आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो खासदार समीर भुजबळाच्या माध्यमातून. तो कशासाठी तर सुमित्रा महाजनताई ज्या खासदार होत्या 16 खासदारांची कमिटी होती की ओबीसींचा अभ्यास करा. त्यांनी सांगितलं की ओबीसींना मदत करायला पाहिजे जशी आपण शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्सना करतो, दलित आदिवासींना फंड्स देतो आपण दिल्लीतून, तसे दिले पाहिजेत. ते दिल्लीतून देतात, राज्यातून देतात, तसं ओबीसींना मिळायला पाहिजे. त्यांनी सांगितलं की ओबीसींची परिस्थिती पण अतिशय हलाखीची आहे. महिलांच्या बाबतीमध्ये, मुलांच्या बाबतीमध्ये, शिक्षणाच्या बाबतीत दिलं पाहिजे, पण डाटा नाही. म्हणून त्यांनी सेन्सस कमिशनरला लिहिलं की पुढच्या निवडणुकीमध्ये सेन्ससमध्ये जनगणनेमध्ये याची माहिती गोळा करा. दुसरी कमिटी झाली मनमोहन सिंग साहेबांच्या अध्यक्षतेखाली. पवार साहेब, चिदंबरम त्या आणि कोणी दुसरे कोणी त्याच्यामध्ये सभासद होते. त्यांनी सुद्धा हेच सांगितलं की आम्हाला द्यायला पाहिजे असं वाटतंय, पण डाटा नाही. सेन्सस कमिशनने ते डाटा तो गोळा करावा तुम्ही जेव्हा काम कराल तेव्हा. आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो की 2011 पासून जी जनगणना आहे त्या जनगणनेच्या वेळेला ओबीसीची जनगणना करावी. सुप्रीम कोर्टाने सांगितलं ठीक आहे, तारीख पडली, माहिती घेतो आम्ही, विचारतो सरकारला. मग मी समीर भाऊंना सांगितलं तू खासदार आहेस, तू लोकसभेत हा प्रश्न उभा कर, उपस्थित कर. आणि ते गोपीनाथराव मुंडे तिथे त्यांना भेट. ते भेटले. गोपीनाथ मुंडे ताबडतोब म्हणाले नाही बरोबर आहे, आपल्याला करायचंच आहे. मग ते दोघे, मी स्वतः, मग लालू प्रसाद यादव असतील, त्या मायावती असतील, मुलायमसिंग असतील, काँग्रेसची जी मंडळी आहेत ते हनुमंताई वगैरे 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 काय असतील, सगळ्यांना आम्ही भेटलो. आणि सगळी 100 खासदारांनी मागणी केली की ओबीसीची जनगणना 2011 पासून जे आहे तुमची रेग्युलर त्याच्यात करा. पवार साहेबांनी सुद्धा कॅबिनेटमध्ये सांगितलं की एवढ्या लोकांची जर मागणी आहे तर आपल्याला करायला पाहिजे. हाऊसमध्ये येऊन लोकसभेत प्रणव मुखर्जी साहेबांनी सांगितलं आम्हाला ते तुमचं म्हणणं मान्य आम्ही करतो. त्यांनी काय केलं पुढे, सेन्सस कमिशनकडून ते करण्याऐवजी ग्रामीण भागातली जी आहे ही जनगणना जी आहे हे ग्रामविकास खात्यानं करावं आणि शहरातली जी आहे हा अभ्यास जो आहे हा नगरविकास खात्याने करावं. आता याच्यात फरक असा आहे की सेन्सस कमिशन जेव्हा काम करत आहे चुकीची माहिती दिली तर त्याला सजा आहे, कडक सजा आहे त्याला. इथे ते नाही. आणि बरं तरीसुद्धा म्हटलं आता ठीक आहे, हे तर हे काय होतं बघूया. तो सगळा डाटा गोळा झाला. तो डाटा जेव्हा हातात आला तेव्हा मोदी सरकार तिथे बसलेलं होतं. जेटली साहेबांच्या हातामध्ये तो डाटा पडला. त्यांना प्रश्न विचारले तुमच्या आधारच्या लोकांनी काय आहे. त्यांनी सांगितलं हालत बहुत बदतर है, उनको मदत करने की आवश्यकता है. मग ते हेल्थच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत, शेतीच्या बाबतीत, सगळ्याच्या बाबतीत, गरिबीच्या बाबतीत, सामाजिकदृष्ट्या सुद्धा अतिशय वाईट परिस्थिती त्यांची गावोगावी आहे. ह्या लोकांची आपल्याला मदत करायला पाहिजे. पण त्यांनी आकडा जाहीर केला नाही. आता सुप्रीम कोर्टातून आम्ही केस मागे घेतली कारण ते करतो म्हणाले. इथे तुम्हाला माहिती आहे मागच्या वर्षी ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांचं सरकार म्हणून आम्ही लढत होतो ह्या नगरपालिका महानगरपालिकेच्या ह्या ओबीसीच्या याच्यासाठी, त्यावेळेला ते सुप्रीम कोर्ट एवढं मागे लागले 15 दिवसात करा, 10 दिवसात करा. शेवटी मला वाटतं 70-80 ठिकाणी तर त्या ओबीसीच्या आरक्षणाशिवाय मतदान त्यांनी करून घेतलं. आणि मग बाठिया कमिशन त्यांनी कसं तरी 15-20 दिवसामध्ये ते दिलं. पण त्यांनी जो निकाल दिला त्याच्यानंतर मध्य प्रदेश आलं, उत्तर प्रदेश आलं, तर दुसरे लोक उभे राहिले की महाराष्ट्रामध्ये असं झालं तर आता इथे सुद्धा यांच्याकडे जो काय तो डेटा नाही आहे तो. त्याच्यामुळे आमचा जो निर्णय तो त्यांना लागू झाला. त्यावेळेला शिवराज चव्हाण होते मुख्यमंत्री, ते दिल्लीत गेले, काही चर्चा झाली, त्यांनी तो एक आयोगा करून काही काम करून घेतलं, त्यांचं मंजूर झालं. मग आम्ही पण तसंच केलं, आमचंही मंजूर झालं. पण जेवढं व्हायला पाहिजे होतं पूर्णपणे ते झालं नाही. अजूनही फार त्याच्यामध्ये अडचणी आहेत. आणि आतासुद्धा आमचं म्हणणं आहे किंवा तुमचे जाहीर झालं किंवा नाही झालं त्याचं तुम्ही काय करणार आहात. आणि आम्हाला पूर्णपणे 27% आहे ना आरक्षण, मग 27% आरक्षण भटक्या विमुक्त ओबीसींना मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे.
त्याच्यासाठी ते कोर्टात आहे आणि ते कोर्टामध्ये आता अजून ते पडलेलं आहे. त्याला घाई करत होते पण आता कोर्टामध्ये 1-2 वर्ष आता आम्ही काय करू. आपल्याला आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला कुणाला काही द्यावं, आमचं म्हणणं काही नाही. मराठा समाजाला द्या, आणखी कोणाला द्या ना तुम्ही. पण ओबीसी समाज हा अगोदरच फार मोठा आहे. 54% त्याची लोकसंख्या आहे. बिहारमध्ये त्याची जातीगणना झाली 63% निघाले. आम्ही तर 54% म्हणतो आहोत. अगदी म्हणजे एकूणच आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी एक डेटा असणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही पाठपुरावा करणार आहात भविष्यातल्या. जो पाठपुरावा करायचा आहे तो फक्त राजकारणासाठी नाही, तर जसं SC आणि STना केंद्र सरकार पैसा देत आहे, राज्य सरकार पैसा देत आहे, तसा जर तो निधी मिळाला आम्हाला सगळ्या ओबीसींना राज्यातल्या देशातल्या, तर शैक्षणिकरित्या सामाजिकरित्या असेल, आरोग्याच्या दृष्टीनं सगळ्या बाबतीमध्ये जे आहे एकूणच आरक्षणाचा जो हेतू आहे तो सफल होईल. धन्यवाद भुजबळ साहेब आमच्याशी बोलल्याबद्दल. हे होते छगन भुजबळ. नेहमीप्रमाणे त्यांनी आपली मतं रोखठोक मांडलेली आहेत. त्याचबरोबर त्यांच्या उत्तरातनं काही राजकीय अर्थसुद्धा ध्वनित होत आहेत. हे अर्थ त्यांचा जो आत्ताचा पवित्रा आहे हे सगळं पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या काळात काही मनोरंजक वळणं येऊ शकतात. ती नेमकी कशी असतील हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. धन्यवाद.